नमस्कार, जय शिवराय. मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजची काही डिझाईन असेल थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भावांनो, या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल जे काही पीएचडी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता. परंतु जी काही जी फाईल आणि मटेरियल आपण पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये देत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. आज आपण श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी कमिंग सून बॅनर बनवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला भावांनो, आपण आता मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे आणि पासवर्ड विषयी कुणीही कमेंट करू नये. पासवर्ड आपण बोलून सांगत असतो आणि आजचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला नाही. आजचं मटेरियल ते आहे फ्री मटेरियल आहे, त्यामुळे कुणीही पासवर्ड विषयी कमेंट करू नका. सर्वप्रथम आपण मटेरियल बघू. मटेरियलमध्ये तुम्हाला मी काय काय पीएनजी दिलेलं आहे ते सर्वप्रथम मी दाखवतो आणि त्यानंतर आपण पीएचडी फाईल कशी क्रिएट केलेली आहे ते मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे. मटेरियल ओपन करून घेतो. मटेरियलमध्ये तुम्हाला 10 पीएनजी दिलेले आहे. सर्वप्रथम पहिली पीएनजी आपण बॅकग्राऊंडची दिलेली आहे. 2 नंबरला झेंडा ॲड केलेला आहे. 3 नंबरला श्रीरामांचा फोटो ॲड करून दिलेला आहे. 4 नंबरला फॉग ब्रश थोडा अप्लाय केलेला आहे तो दिलेला आहे. फ्लॅग ॲड केलेला आहे. 6 नंबरच्या पीएनजी मध्ये तुम्हाला थोडा अशा पद्धतीने ब्रश मारून दिलेला आहे फॉग टाईप खालून, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्रश दिलेला आहे. ब्रश नंतर शॅडो दिलेले आहे, लॉंग शॅडो. त्यानंतर नाव दिलेलं आहे. टेक्स्ट टाकतो ते दिलेलं आहे. टेक्स्ट नंतर फायनल डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. सर्वप्रथम मी मटेरियल कसं ॲड करायचं ते सांगतो. सर्वप्रथम मी क्लोज करतो. कंट्रोल एन झाल्यानंतर 8x10 साईज टाकून घ्यायचे. रेझोल्युशन 300 इंचेस करायचं आणि क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला साईज येऊन जाईल. साईज आल्यानंतर सर्वप्रथम 1 नंबरची पीएनजी मी ॲड करून दाखवतो. सगळ्या पीएनजी ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो काय काय पीएनजीमध्ये दिलेलं आहे, कसं ॲड करायचं आहे ते. सगळ्या पीएनजी ॲड झालेल्या आहे. सर्वप्रथम 1 नंबरचे पीएनजी सिलेक्ट करतो. शेवटचे पीएनजी येऊन शिफ्ट बटन दाबून राईटचं बटन दाबून रेस्टराइज लेअर करून टाकतो. रेस्टराइज लेअर झाल्यानंतर 9 नंबरच्या पीएनजीच्या खालची आपण ती शॅडो दिलेली आहे, तिला फक्त मल्टिप्लाय इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला. मल्टिप्लाय इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल. ब्रशला आपण ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी क्रिएट करून दिलेलं आहे. तुम्ही मटेरियलचा आधार घेऊ शकता किंवा पीएचडी फाईलमध्ये तुम्हाला मी क्रिएट करून दिलेलं आहे. नाव व्यू कसं ॲड केलेलं आहे ते तुम्हाला मी पीएचडी फाईलमध्ये सांगतो. सर्वप्रथम आपण पीएचडी फाईल बघू. पीएचडी फाईल आपण पीएचडीचं 2 नंबरचं फोल्डर दिलेलं आहे अशा पद्धतीने. सर्वप्रथम आपण पीएचडी फाईल बघू. सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला पीएचडी फाईलमध्ये मी क्रिएट करून दिलेलं आहे. 1 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे. 2 नंबरला आपण झेंडा ॲड करून दिलेला आहे. 3 नंबरला आपण फोटो ॲड करून दिलेला आहे. त्याला इनर शॅडो मारलेले आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे फॉग टाईप. त्यानंतर फ्लॅग ॲड केलेला आहे अशा पद्धतीने, बघू शकता फ्लॅग. त्यानंतर साईडनं थोडा फॉग व्हाईटमधला फॉग अप्लाय केलेला आहे. इथं बघू शकता दिसत आहे. त्यानंतर ब्रश ॲड केलेला आहे. ब्रश ॲड केल्यानंतर त्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर लॉंग शॅडो अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अप्लाय झालेली आहे. त्याला मल्टिप्लाय इफेक्ट द्यायचा आहे आणि ऑपेसिटी 45 करायची आहे. त्यानंतर नाव तुम्ही सुद्धा एडिट करू शकता.
अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. त्यानंतर टेक्स्ट टाकतो ते दिलेलं आहे. दोन्ही टेक्स्ट आपण पॉपिन फॉन्ट किंवा बोल्ड किंवा सिमी बोल्ड अशा पद्धतीत टाकू शकता किंवा खंड, हिंद, टेको ही फॉन्ट तुम्ही टाकू शकता. हे गुगल फॉन्ट आहे, याला टायपिंग करायची गरज नाही भावांनो. हे आपल्या क्रोमो किंवा गुगलवर भेटून जातील. फक्त सर्च करायचं आहे तुम्हाला पॉपिन, बोल्ड, टेको. त्यानंतर लोगो ॲड करून दिलेला आहे आणि फायनल डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. बघू शकता कशी वाटली डिझाईन, तुम्ही कमेंट करू शकता. आजची डिझाईन तुम्हाला कशा पद्धतीने आवडली सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. भावांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये दिलेलं नाही. आजचं जे काही मटेरियल आहे ते फ्री आहे, त्यामुळे पासवर्डविषयी कमेंट करू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.